सोलापूर शहरामध्ये मुख्य बाजारपेठ किंवा हद्दवाढ भाग आणि वर्दईच्या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत आवश्यकता आहे। 13 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं फक्त बोटात मोजणे इतकेच शौचालयाची संख्या सोलापूर शहरात आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना, आमच्या महिला भगिनींना याचा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा माध्यमातून याबाबत आवाज उठवला तरी महानगरपालिकाचे डोकं ठिकाणावर नाही। त्याने योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये स्वच्छ व सुंदर शौचालय बांधणं अपेक्षित असताना केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरामध्ये 4 ठिकाणी आकांक्षा सुलभ शौचालय अर्थात वातानुकूलित AC शौचालय बांधण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकी 50 लाख असा 4 शौचालयावर 2 कोटीचा नाहक खर्च महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आमच्या सर्वसामान्य जनतेच्या कर रूपातून गोळा करण्यात आलेली ही जी रक्कम आहे त्याची उधळपट्टी करत आहेत। त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी छत्रपती ब्रिगेडच्या वतीनं या नकली नोटा उधळून आम्ही महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांचा निषेध नोंदवत आहोत। त्याचबरोबर खरंच या शौचालयाला 50 लाख रुपये खर्च येतो का हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे आणि नक्कीच या शौचालयाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याचीही चौकशी झाली पाहिजे आणि सर्वसामान्य सोलापूरकरांना साधं आणि स्वच्छ सोलापूरमध्ये शौचालय आवश्यक असताना अशा फक्त उन्हाळ्यामध्ये AC शौचालयाचा वापर जनता करेल का? त्याचबरोबर सोलापूरमध्ये कडक हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या शौचालयाचा उपयोग होईल का हा मुख्य प्रश्नचिन्ह या माध्यमातून सोलापूरवासी विचारत आहेत।